मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसलाय। त्याचं कारण म्हणजे शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकलाय। तेजस्वी घोसाळकर यांनी आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केलाय। तेजस्वी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 2024 मध्ये पतीची हत्या, सासरे उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक आणि तरी देखील भाजपामध्ये पक्षप्रवेश। मंडळी, तेजस्वी घोसाळकरांच्या प्रवासामुळे आज त्या बऱ्याच चर्चेत आहेत। त्यामुळे आज आपण तेजस्वी घोसाळकर नक्की आहेत तरी कोण, त्यांनी असं ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय का घेतला आणि या पक्षप्रवेशाचा आगामी निवडणुकीवर नेमका काय परिणाम होणार, एवढंच नाही तर ठाकरे गटासाठी हा किती मोठा धक्का ठरणार, सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पल्लवी धायगुडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण। शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला। दादर येथील वसंत स्मृती येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। यापूर्वी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत त्यांनी हा निर्णय वेदनेतूनच घेतल्याचं सांगितलं। गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू होती, त्याला आज अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालं। दादर येथील वसंत स्मृती या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। पतीच्या हत्येनंतर आयुष्यात मोठा बदल झाला। 2 लहान मुलांची जबाबदारी, कुटुंबाची सुरक्षितता आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं तेजस्वी घोसाळकर यांनी सांगितलं। मुलांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी आणि जनतेचे प्रश्न प्रभावीपणे सोडवण्यासाठी वेगळा निर्णय घेण्याची गरज भासल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। मंडळी, आता जाणून घेऊयात की तेजस्वी घोसाळकर नक्की आहेत तरी कोण। तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत। 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या। तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत, तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सुनबाई आहेत। अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते। फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। त्यानंतर भाजपा आमदार प्रवेश दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती। त्याचवेळी त्यांचा भाजपामध्ये प्रवेश होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली। मुंबई महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर घोसाळकर यांचा प्रभाग आरक्षित झाला होता। त्यानंतर त्यांनी प्रभाग आरक्षित झाल्याने नाराजी व्यक्त केली होती। मात्र आपण पक्षाचे काम जोमाने सुरू ठेवणार असल्याचंही सांगितलं होतं। त्यानंतर काही दिवसांमध्ये तेजस्वी घोसाळकरांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली। शेवटी आज सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केलाय। मंडळी, तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सांगितलं की हा निर्णय खूपच कठीण आहे। मनात खूप गोष्टी आहेत, मला खूप काही बोलायचं आहे। ज्यांनी मला ओळख दिली तो पक्ष सोडताना आणि परिवाराला सोडताना खूप दुःख होते। प्रभागातील विकास कामांसाठी हा निर्णय मी घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात माझ्या प्रभागात विकास कामे होतील। अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा संथ गतीने सुरू असलेल्या सीबीआय तपासाला वेग येईल आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे। तर दरम्यान सून तेजस्वी घोसाळकरांच्या भाजपा प्रवेशानंतर तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली। त्यावेळी विनोद घोसाळकर भावुक झाले होते। आज माझा मुलगा अभिषेक घोसाळकर असता तर हा प्रश्न आला नसता। अभिषेक आणि सून यात फरक आहे। मुलाचे आपण कधीही कान धरू शकतो, पण सुनबाईचे कान धरू शकत नाही असं म्हणत विनोद घोसाळकर ढसाढसा रडले। एकंदरीत पाहिलं तर तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपामध्ये झालेला प्रवेश हा केवळ पक्षांतरापुरता मर्यादित नसून तो वैयक्तिक वेदना, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि राजकीय वास्तव यांचा संगम असल्याचं दिसून येतं। ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेसाठीही हा मोठा धक्का मानला जातोय, तर दुसरीकडे भाजपासाठी ही ताकद वाढवणारी घडामोड ठरते। पुढील काळात तेजस्वी घोसाळकर भाजपाच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील विकास कामांना कितपत गती देतात, तसेच अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील तपासाला अपेक्षित वेग मिळतो का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। आता येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत या पक्ष प्रवेशाचा नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका।